संकष्टी चतुर्थी हा गणपती बाप्पाच्या उपासनेतील एक अतिशय महत्त्वाचा सण आहे. दर महिन्याला येणारी संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी उपवास आणि पूजा करण्याचा खास दिवस मानला जातो. या दिवशी केलेला उपवास मनोकामना पूर्ण करणारा असतो, असे मानले जाते. विशेषतः संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संकटीच्या काळात गणेशाचे स्मरण केल्यास सर्व संकटांवर मात करता येते, अशी श्रद्धा आहे. या व्रताशी जोडलेली कथा खास आहे, जी भक्तीमधील महत्त्व दर्शवते. संकष्टी चतुर्थीची व्रत कथा. प्राचीन काळी महाराज चंद्रमंडल या नावाचे एक राजा होते. हे धार्मिक, दयाळू आणि प्रजाहितदक्ष होते. त्यांनी आपल्या राजवटीत सर्वत्र धार्मिकता, नीतिमत्ता आणि धर्माचे पालन होईल यासाठी खूप प्रयत्न केले होते. त्यांच्या राज्यात कोणालाही काहीही त्रास नव्हता आणि लोक आनंदात राहत होते. परंतु एकदा अचानक राज्यात दुष्काळ पडला आणि पिके करपत चालली. लोक उपाशी राहू लागले. पावसाचा लवलेशही दिसत नव्हता. राजासह सर्व राज्यातील लोकांनी देवाची प्रार्थना केली, परंतु काहीच फरक पडत नव्हता. एके दिवशी एका ऋषीने राजाला सल्ला दिला की, महाराज, तुम्ही गणपती बाप्पाच्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करा. या व्रताचे पालन केल्याने तुम्हाला संकटातून मुक्ती मिळेल. राजाने ताबडतोब संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्याचे ठरवले आणि त्यानुसार व्रताचे पालन केले. राजा चतुर्थीच्या दिवशी उपवास करून गणपती बाप्पाची पूजा करू लागला. पूजा झाल्यानंतर त्यांनी गणपतीच्या मूर्तीसमोर दीर्घकाळ ध्यान केले. त्यावेळी गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि प्रकट होऊन म्हणाले, राजा, तुझी भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझ्या राज्यावर आलेले सर्व संकट दूर होईल. आता तुझे राज्य पुन्हा समृद्ध होईल. गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे राज्यात लगेचच पावसाला सुरुवात झाली. पिके हिरवीगार झाली आणि राज्यात पुन्हा समृद्धी नांदू लागली. राजा आणि त्याची प्रजा दोघेही आनंदाने गणपती बाप्पाचे आभार मानू लागले. संकष्टी चतुर्थी व्रताची महत्त्वपूर्ण पद्धत. संकष्टी चतुर्थी व्रत करण्यासाठी काही खास पद्धती पाळाव्या लागतात. या दिवशी उपासकांनी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे. घरातील देव्हाऱ्यात गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून त्याची विधीपूर्वक पूजा करावी. पूजा करण्यासाठी लाल फूल, दूर्वा आणि नैवेद्य यांचा वापर करावा. गणेश मंत्रांचा जप करणे आणि गणपतीला मोदक, लाडू किंवा अन्य नैवेद्य अर्पण करणे ही या व्रताची खास वैशिष्ट्ये आहेत. विशेषतः संध्याकाळच्या वेळी चंद्रोदयानंतर गणपतीला अर्घ्य अर्पण करून व्रत पूर्ण केले जाते. उपवासाच महत्त्व. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करण्याचे खास महत्त्व आहे. उपवास हे शरीर आणि मन दोघांनाही शुद्ध करण्याचे साधन मानले जाते. या दिवशी फक्त फळे, दूध आणि गणेशाला अर्पण केलेल्या नैवेद्याचा प्रसाद खाल्ला जातो. उपवासामुळे भक्तांचे मन आणि शरीर शुद्ध होते आणि त्यामुळे भगवान गणेशाच्या कृपेने संकटांवर विजय मिळवता येतो. चंद्रोदयानंतर गणेशाची पूजा करून व्रताचा समारोप केला जातो. यावेळी उपासकांनी चंद्राला अर्घ्य अर्पण करावे, कारण गणपती आणि चंद्र यांच्यातील नाते खास आहे. चंद्राला अर्घ्य अर्पण केल्याने सर्व व्रताचे पुण्य मिळते आणि उपवासाचे पूर्ण फळ प्राप्त होते. संकष्टी चतुर्थी व्रत हे भक्तांसाठी अत्यंत फलदायी मानले जाते. भगवान गणेश हा संकटमोचन देव आहे आणि त्याची भक्ती केल्याने संकट दूर होऊन जीवनात सुख, समृद्धी येते. या व्रताची कथा आपल्याला संकटातही श्रद्धा आणि भक्तीने मार्ग काढता येतो हे शिकवते. त्यामुळेच आजही लाखो लोक संकष्टी चतुर्थी व्रताचे पालन करून गणेशाची उपासना करतात आणि त्याच्या आशीर्वादाने संकटांवर मात करतात.